अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील लवंगांचा एक अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करायचा आहे। खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा महिना मानला जातो। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचे जेवढे व्रत, वैकल्य, उपासना, पूजा, पाठ हे कराल त्याचं फळही तुम्हाला तितक्याच जास्त पटीने मिळत असतं। बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचे व्रत करत असतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय करत असतो। या सर्व उपायांमध्ये लवंगांचे जे उपाय असतात ते शीघ्र फलदायी असतात, कारण लवंग ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी, माता लक्ष्मीला आकर्षित करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली जाते। जेव्हा जेव्हाही तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा ऐकल्या असतील किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय ऐकले असतील, त्या प्रत्येक उपायामध्ये लवंगांचा उपाय हा आवर्जून केला जातो। कारण अशी मान्यता आहे की लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी असदृश रूपाने का होईना पण प्रगट झालेली असते। त्यामुळे कुठलीही माता लक्ष्मीची जर सेवा करत असाल किंवा घरामधील आर्थिक चणचण कमी होण्यासाठी, दारिद्र्याचा नाश होण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जेवढ्या आणि जितक्या सेवा कराल त्या प्रत्येक सेवेमध्ये लवंगांचा जो उपाय आहे तो सर्वश्रेष्ठ असतो। आणि हाच एक लवंगाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लवंग माता लक्ष्मीला जितकं प्रसन्न करणार असतं तितकंच आपल्या घरातील दारिद्र्याचा आणि आपल्या घरामध्ये असलेली कुठली बाधा आहे त्या बाधेचा नाश करणार असतं। बघा, आपल्या घरामध्ये कुठली प्रकारची जर बाधा असेल, तांत्रिक बाधा असेल, करणी बाधा असेल किंवा कुठली अवलक्ष्मी घरामध्ये वास करत असेल, वाईट शक्ती असेल, नकारात्मक असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी लवंगांचा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी मानला जातो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणाराही जो उपाय आहे तो लवंगांचा अत्यंत विशेष मानला जातो। या एक लवंगांचा उपाय जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी केला तर तुमच्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, अवलक्ष्मी, वाईट शक्ती या सगळ्या गोष्टींचा नाश होईल आणि त्याबरोबर घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। जिथे जिथे पैशांचे मार्ग अडलेले आहेत ते सर्व मार्ग खुले होतील। जिथे जिथे तुमचं देणं घेणं आहे ते सर्व काही सुरळीतपणे पार पडेल। खूप जास्त कर्ज झालेलं आहे, कर्ज कुठेतरी कमी व्हायला लागेल। माता लक्ष्मीची अखंडित कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल। बघा, काय करायचं आहे, आपल्याला कुठल्याही गुरुवारी संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी 7 नंतर रात्री 12च्या तुम्ही कधीही सेवा किंवा कधीही हा उपाय केला तरीही चालेल। प्रत्येक गुरुवारी केला तरीही चालेल किंवा मार्गशीर्ष महिन्यातील फक्त एक गुरुवार केला तरीही चालेल। ठीक आहे, तुम्हाला यासाठी काय करायचंय, तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे। तुम्हाला एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। शक्यतो तेलाचा दिवा लावत असाल तर ते तिळीचं तेल असलं पाहिजे। आता समजा तुम्ही सकाळपासून दिवा लावलेला आहे, प्रज्वलित केलेला आहे, तोच दिवा पेटता असला तरीही चालेल। फक्त लक्षात ठेवा, जेव्हा सकाळी दिवा लावाल तेव्हा त्याच्यामध्ये तिळीचं तेल घाला किंवा मग त्याच्यामध्ये तुम्ही गाईचं जे तूप असतं ते तूप तुम्ही घातलं तरीही चालेल। ठीक आहे, या दिव्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे आणि एक अख्खा हिरवा वेलदोडा तुम्हाला घालायचा आहे। चिमूटभर हळद आणि हिरवा वेलदोडा। बघा, हळद ही गोष्ट नकारात्मकतेचा नाश करते। हळद ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मीला खेचून आणते। माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही जी गोष्ट आहे ती म्हणजे हळद आहे। त्यामुळे चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे, कारण दारिद्र्याचा आपल्याला नाश करायचा आहे। आणि सोबत तुम्हाला एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे, जोही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। या दोनही वस्तू घातल्या की त्यानंतर तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत। बरोबर 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत, त्या माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर, फोटोसमोर, टाक असेल, श्रीयंत्र असेल त्याच्यासमोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत। एक एक करत अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक वेळी अर्पण करत असताना माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। ठीक आहे, हे दोनही लवंग अर्पण करून झाले की त्यानंतर तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जे दारिद्र्य असेल, दुःख असेल, संकट असेल ते देखील माता लक्ष्मीला सांगून त्याचा नाश करण्यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। हे करून झालं की त्यानंतर दोनही जे लवंग आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे। मूठ बंद करून झाली की त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक जो मंत्र आहे तो 51 वेळा किंवा मग 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे। आता हा मंत्र काय तर बघा, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। गुगलवरही भेटेल आणि यूट्यूबलाही भेटेल। नाही भेटला तर मी आता जे म्हणते तो लिहून घेतला तरीही चालेल। पुन्हा एकदा सांगते,
सांगते, दोनही लवंग हाताच्या मुठीमध्ये ठेवून 51 किंवा 108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ठीक आहे. हा मंत्र तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, 51 किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. म्हणून झाला की त्यानंतर पुन्हा तुमची जी समस्या असेल, ज्या इच्छेसाठी हा उपाय करतात की घरात खूप नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, तर ते सगळं माता लक्ष्मीला, सगळी संकट प्रॉब्लेम सगळं तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. हे दोनही लवंग जे आहेत ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. यातील एक लवंग जे आहे ते सगळ्यात अगोदर तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला सगळ्यात अगोदर दक्षिण दिशेला फेकायचं आहे. ठीक आहे. घराच्या समोर उभं राहून जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हे लवंग फेकायचं आहे. आणि जे दुसरं लवंग आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर फेकायचं आहे. आता स्लॅब असेल तर स्लॅबवरती टाकून द्या, कौल असेल, पत्रे असेल, बिल्डिंग असेल तर बिल्डिंगच्या वरच्या दिशेने तुम्हाला फेकायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही ह्यातले एक लवंग दक्षिण दिशेला फेकाल, दक्षिण दिशा जी आहे ती आपल्या नकारात्मकतेचा, आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश करणारी, जिला आपण यमाची दिशा असं देखील म्हणतो, तर ही दिशा जी आहे ती नकारात्मकता संपवणारी दिशा आहे. जेव्हा हे लवंग तुम्ही त्या दक्षिण दिशेला फेकाल, त्या क्षणात तुमच्या आयुष्यातील संकट, नकारात्मकता, दारिद्र्य या सर्वांचा तुम्ही नाश करणार आहात. ह्या सर्व गोष्टी आहेत त्या दक्षिण दिशेला तुम्ही फेकून देणार आहात. आणि जे दुसरं लवंग तुम्ही तुमच्या छतावरती, घरावरती फेकाल, तेव्हा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ओम श्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा जो मंत्र तुम्ही म्हणणार आहात, कमलात्मक मंत्र, तेव्हा काय होईल तर या लवंगांमध्ये एक दिव्य शक्ती जागृत होईल. या लवंगांमध्ये एक दिव्य शक्ती जागृत होईल. आणि जेव्हा हे दुसरं लवंग तुम्ही तुमच्या घरावरती, घराच्या छतावरती फेकाल, तेव्हा तुमच्या घरावरती साक्षात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करेल. सगळ्यात आधी तुम्ही अवलक्ष्मीचा, नकारात्मकतेचा नाश कराल आणि दुसरं लवंग जेव्हा छतावर फेकाल तेव्हा लक्ष्मीला प्रसन्न कराल. घरातून अवलक्ष्मी, दारिद्र्य हे जेव्हा संपेल तेव्हा नक्कीच घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी असं लक्षात येईल की आता माझ्या घरात खरंच लक्ष्मीची प्राप्त झालेली आहे, माता लक्ष्मी आता माझ्या घरामध्ये आलेली, किंवा माता लक्ष्मी माझ्या घरात प्रसन्न आहे. जे अनेक वर्ष तुम्हाला वाटत नव्हतं ना, तिथे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त झाल्यासारखी वाटेल. तुमचा छोटासा पण उद्योग व्यवसाय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला धनाची प्राप्ती होईल, यशाची प्राप्ती होईल, तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. हा जो उपाय आहे तो तुम्ही प्रत्येक महिन्यातील गुरुवारी किंवा शुक्रवारीही करू शकतात, किंवा मग तुम्ही आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारीही करू शकतात. बघा, हा जो एक उपाय आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये तुमची जी इच्छा आहे किंवा तुमची जी स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण करेल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तुमच्या आयुष्यामध्ये एक चमत्कारिक बदल घडून आणेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय केल्याने तुमची आर्थिक प्रगती ही झपाट्याने व्हायला सुरुवात होईल. सगळ्यांना कळकळीने सांगेल की ही सेवा चुकू नका, आवर्जून करा. ज्यांच्याही आयुष्यात आर्थिक तंगी खूपच आहे किंवा पैशांचे काही प्रश्न अडलेले आहेत, फक्त 5 मिनिटाची सेवा आहे, पण ह्या 5 मिनिटाच्या सेवेने भरपूर तुम्हाला लाभ मिळत जाईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.